24 India Live News. नमस्कार, आपलं सर्वांचे 24 इंडिया लाईव्ह न्यूजमध्ये स्वागत आहे. बघा आजची खास खबर आणि शेवटपर्यंत बघा. भगवान बिरसा मुंडांच्या साठे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेच्या जयंतीच्या सर्वप्रथम मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे गोर गरीब शोषित पीडित या लोकांच्यासाठी न्याय देण्यासाठी त्यांनी त्या काळामध्ये आंदोलन केले, लढले ते. आणि आज आपण त्या जयंतीचा आज उत्साह तुम्हाला दिसत आहे. फक्त फोटो काढून जयंती साजरा करण्यापेक्षा त्यांनी त्यांचे विचार मांडले, त्यांनी ज्या समाजासाठी काम केलं त्या समाजासाठी आपण काय करू शकतो का याचं अवलोकन करण्याचा आजचा दिवस आहे. मी आज अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त ज्या मातंग समाजांनी शासनाकडे जे न्याय मागितलेला आहे का भाऊ आमचं आरक्षण जे आहे त्या आरक्षणाचा जो एकत्र आरक्षण आहे त्यातून आम्हाला वेगळं असं आरक्षण द्यावं, मी आमचे मुख्यमंत्री देवाभाऊ आणि सरकार यांना विनंती करतो. त्या आज प्रत्येक मुलगा हा एका आरक्षणामुळे पुढे आलेला आहे, प्रत्येक समाजातला एक माणसं आरक्षणामुळे आले आहे, तर त्यांना एक वेगळं आरक्षण मिळाल्यास त्यांच्या समाजाची प्रगती होईल असं मला वाटते. तरी सरकारने याकडे लक्ष द्यावे. आणि अण्णाभाऊ साठे हे लोकशाही म्हणजे लोकांना न्याय कसा मिळेल म्हणजे लोकशाहीच्या पद्धतीने त्यांनी जे कामं केलेले आहेत, त्यांनी जे जन आंदोलन केलेले आहे ते अण्णांना आठवण ठेवण्यालायक आहे. मी सर्वांना अण्णाभाऊ साठेच्या जयंती शुभेच्छा देतो. आणि अण्णाभाऊ साठेच्या जयंतीनिमित्त त्यांचे विचार खालच्या स्तराच्या लोकांपर्यंत कसे पोहोचतील, कसं आपण आंदोलन करू याबद्दल सर्व समाजाने विचार करावा असं मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो. या सगळ्या समाजाच्या लोकांकडून एक अशी तीव्र विनंती आहे शासनाला की अण्णाभाऊ साठेंनी जी समाजासाठी केलेलं आहे या महाराष्ट्र सरकारसाठी केलेलं आहे त्याची आठवण म्हणून आज अण्णाभाऊ साठेच्या दिवशी एक सार्वजनिक सुट्टी सरकारने करावी अशी मी या समाजातर्फे मी माझी हा प्रश्न आमच्यासारख्या राजकीय लोकांना ही होती आजची खास खबर. बघत राहा 24 इंडिया लाईव्ह न्यूज. शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला मदत करा. धन्यवाद. 24 India Live News.